नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, मक्का पिकामध्ये सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। शेतकरी मित्रांनो, अगदी काही दिवसातच ही लष्करी अळी संपूर्ण पीक उद्ध्वस्त करू शकते आणि उत्पादनात मोठी घट होऊ शकते। म्हणूनच मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कमी खर्चामध्ये लष्करी अळीवर प्रभावी नियंत्रण कसे मिळवायचे। शेतकरी मित्रांनो, सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारची महागडी कीटकनाशके आणि टॉनिक वापरण्याचा सल्ला दिला जातो, पण प्रत्येक वेळी महागडी औषधे वापरण्याची गरज नसते। योग्य उपाययोजना केल्या तर कमी खर्चामध्ये लष्करी अळीवर चांगले नियंत्रण मिळवता येते। मित्रांनो, मक्का पिकावर फवारणीचा विचार केला तर 4-5 वर्षाआधी मक्का पिकावर कोणतीही फवारणी शेतकरी करत नव्हते आणि कोणतीही फवारणीची गरज पडत नव्हती। पण शेतकरी मित्रांनो, 4-5 वर्षापासून लष्करी अळी आल्यापासून फक्त मक्का पिकावर लष्करी अळी नियंत्रणासाठीच फवारणी करावी लागते। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये लष्करी अळी प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी 2 ते 3 प्रभावी अळीनाशक बघणार आहोत, ते पण एकदम खूप कमी खर्चामध्ये। सुरुवातीच्या काळात कोणते घ्यायचे व मधल्या काळात कोणते घ्यायचे व प्रादुर्भाव वाढल्यास कोणते निवडावी याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये मक्का पीक हे 20 ते 25 दिवसाचे झाल्यावर आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये इमोबेक्टिन बेंझाइड 5% SG हे घटक असलेले कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकता। यामध्ये आपल्याला सिजंटा कंपनीचे प्रोक्लेम हे एक अळीनाशक येते किंवा धानुका कंपनीचे EM1 म्हणून येते, पेरिजात इंडस्ट्रीजचे परफॉर्म म्हणून येते। यापैकी कोणते एक अळीनाशक तुम्ही वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, आता याचे प्रमाणाबद्दल बोलायचं झालं तर प्रमाण टाकण्यामध्ये बरेच शेतकरी चुकी करतात व म्हणावा असा रिझल्ट शेतकऱ्यांना भेटत नाही। शेतकरी मित्रांनो, मक्का पिकाला फवारणी करताना शेतकरी 2 पद्धतीमध्ये फवारणी करतात। पहिली पद्धत म्हणजे प्रत्येक झाडाच्या गाभ्यामध्ये फवारणी करणे व दुसऱ्या पद्धतीमध्ये जे की 2-3 सऱ्या सोबत धरून पूर्ण पानावर फवारणी केली जाते। यामध्ये जर तुम्ही मक्काच्या प्रत्येक झाडाच्या गाभ्यामध्ये जर फवारणी करत असाल तर प्रति 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला 8 ते 10 ग्रॅम एवढे वापरायचे आहे। प्रत्येक गाभ्यामध्ये फवारणी केल्यामुळे रिझल्ट हा खूप लवकर भेटतो, जवळपास अर्ध्या तासामध्येच अळी मरते। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 2 ते 3 सऱ्या सोबत किंवा पेट्रोल पंपाने फवारणी करणार असाल तर तुम्हाला प्रमाण थोडे जास्त वापरायचे आहे। प्रति 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला 15 ग्रॅम प्रमाण वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, याचा खर्चाचा विचार केला तर हे तुम्हाला एकरी 100 ग्रॅम एवढे लागणार आहे। 100 ग्रॅमची किंमत ही साधारण 180 ते 200 रुपयापर्यंत येऊ शकते। या फवारणीमध्ये तुम्ही नॅनो युरिया किंवा 19-19-19 हे विद्राव्य खत सुद्धा वापरू शकता, मक्काला चांगल्या प्रकारे काळोखी व हिरवीगार होण्यासाठी। शेतकरी मित्रांनो, यानंतर दुसऱ्या फवारणीचा विचार केला तर मक्का पीक साधारण 1 ते 1.5 महिन्याचे झाल्यानंतर शेतीची पुन्हा एकदा काळजीपूर्वक पाहणी करा। जर या टप्प्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर दुसरी फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे। दुसऱ्या फवारणीमध्ये आपण क्लोरॅन्ट्रिनिप्रोल 18.5% SC हे घटक असलेले कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकता। यामध्ये सिजेंटा कंपनीचे कोरोजन हे सुद्धा अळीनाशक आपण वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, याच्या प्रमाणाबद्दल बोलायचं झालं तर हे 20 लिटरच्या पंपासाठी 6 ते 8 ml एवढे आपण वापरू शकता। फवारणी करताना औषध थेट गाभ्याच्या भागात पोहोचेल याची विशेष काळजी घ्या आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने केलेली फवारणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी करून मक्का पिकाचे उत्पादन सुरक्षित ठेवण्यास मदत करते। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मक्का पिकावर लष्करी अळीची ओळख, कमी खर्चात प्रभावी नियंत्रण आणि पहिल्या व दुसऱ्या फवारणीचं योग्य कीटकनाशकाची माहिती पाहिली। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला इतर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि एक व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।